नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. ही भाजी कशाची आहे येते का लक्षात नाही ना? तर ही भाजी आहे साध्या अशा दुधी भोपळ्याची चटकदार भाजी. तर ही भाजी अशी आहे, तुम्ही जर सांगितलं नाही ना तर खाणाऱ्याला अजिबात लक्षात येणार नाही की ही भाजी कशाची बनवलेली आहे. त्यासाठी साधारण 1 किलोचा भोपळा घ्यायचा, जो स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर त्याचे असे तुकडे करायचे. त्याला मधोमध जर तुम्हाला काढायचं असलं तर गर काढून घेऊ शकता. आता हा भोपळा बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतला, कुकरमध्ये घातला. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी हळदसुद्धा घालायची. 1 कपभर पाणी घालून कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिट्या काढून घ्यायच्या. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक बारीक असा कापून घ्यायचा आणि 1 टोमॅटोसुद्धा जाड तुकड्यांमध्ये कापून घ्यायचा. कापलेला टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घालायचा. त्यानंतर 2 मिरच्या घालायच्या हिरव्या. त्यानंतर थोडीशी अद्रक आणि लसूणसुद्धा घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आणि मिक्सरला हे सर्व बारीक असं वाटून घ्यायचं. अशा पद्धतीने वाटलेलं वाटण बाजूला ठेवून देऊया. आता इथे दुधी भोपळासुद्धा छान शिजला गेलेला आहे. मॅशरने त्याला असं मॅश करून घ्यायचं, म्हणजेच आपल्याला याला घोटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता फोडणी देण्यासाठी कढई गॅसवर ठेवायची. त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं. त्यामध्ये मोहरी, जिरं घालायचं आणि बारीक बारीक कापलेला कांदासुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा. 1 दालचिनी आणि 1 तेजपत्ता घालायचा आणि कांदा छान परतवून घ्यायचा. कांदा चांगला परतला गेला की त्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला याला तेल सुटेपर्यंत हे मसाला चांगला शिजवून घ्यायचा. मसाला छान शिजला गेला की त्यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मसाला घालायचा, थोडीशी हळद आणि सगळ्यात महत्त्वाचं या भाजीची पूर्णपणे चव बदलून टाकणारं, आणखी इंटरेस्टिंग बनवणारं म्हणजेच इथे मी 2 चमचे पावभाजी मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून घातलेली आहे. आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये मॅश केलेलं म्हणजेच घोटलेला दुधी भोपळा घातला, व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून मस्त अशी आपल्याला याला 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घ्यायची. तोपर्यंत इथे आपण थोडासा जिरा भात करूया. या भाजीसोबत खूप छान लागतो. त्यासाठी मी भात अगोदर शिजवून घेतलेला आहे. भात अगोदर शिजवून घेतला आणि नंतर जिऱ्याची फोडणी घातली तर तो जिरा भात खूप छान लागतो. नाहीतर आपण काय करतो की भात शिजवताना जिऱ्याची फोडणी घालतो, त्यामुळे काय होतं की भाताबरोबर जिरंसुद्धा नरम पडून जातं. फ्लेवर येतो पण जिऱ्याचा कुरकुरीतपणा येत नाही. त्यासाठी मस्त पॅनमध्ये तेल घालायचं, भरपूर जिरं घालायचं, 1 हिरवी मिरची, त्यानंतर शिजवलेला भात घालायचा, भरपूर कोथिंबीर घालून अवघ्या 2 मिनिटांमध्ये कुरकुरीत असा जिरा भात आपला तयार झालेला आहे. इथे भाजीनं सुद्धा छान वाफ भरलेली आहे. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त घमघमाट सुटलेला आहे. आता थोडंसं आपण हेल्दी असं सॅलड तयार करूया. त्यासाठी इथे मी काकडी घेतलेली आहे, मुळा, आणि 1 टोमॅटो पातळ असं स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे आणि 1 मिरचीसुद्धा. आता हे सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ घालायचे, थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि मी ते घरी बनवलेला आचारी मसालासुद्धा घातलेला आहे थोडासा. आता याला व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे आपलं सिंपलचं सॅलड तयार. तुम्हीसुद्धा दुधी भोपळ्याची अशी भाजी एकदा नक्की बनवा, सर्वांना आवडेल. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.